विद्यार्थ्यांसाठी सारथी, बार्टी आणि महाज्योती यासारख्या वेगवेगळ्या योजना असतात। मात्र यंदा महाज्योतीच्या 90%, सारथीच्या 90% आणि बार्टीच्या 10% जागा ज्या आहेत त्या कमी केलेल्या आहेत। म्हणजे जवळपास 1000 विद्यार्थी असतील तर त्यातल्या 900 ज्या जागा आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत। आणि या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि एकत्रित येत या सगळ्या ज्या विरोधात आहेत ते आवाज उठवत आहेत। नेमकं काय घडलेलं आहे, तू कुठल्या याचा विद्यार्थी आहेस आणि काय झाले नेमकं एवढ्या जागा कमी करण्याचं कारण काय? जागा कमी करण्याचं कारण असंच की सरकारला ह्या गोष्टी मुद्दामून विद्यार्थ्यांवरती अन्याय करायचा। आत्तापर्यंत सरकारनं MPSCच्या विद्यार्थ्यांकडे कधी व्यवस्थित लक्ष दिलंच नाही। जेव्हा जेव्हा MPSCचे विद्यार्थी सरकारकडे काही मुद्दा घेऊन गेलेत तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तेव्हा त्यांना कुत्र्यागत किंमत दिली असं दाराच्या बाहेर। मग आम्ही या राज्याचे नागरिक नाही का? आम्ही या शेतकऱ्यांची मुलं नाही का? आमच्यावरती हा अन्याय का करताय? आमच्या वाट्याचं दिलेला हे जो हिस्सा आहे आमच्या बजेट विद्यार्थ्यांसाठीचं ते तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे का वळवताय? आम्हाला याचं उत्तर पाहिजे। आम्ही हे महाराष्ट्रातली जनता म्हणून आम्हाला जो ह्या राज्याचा करता धरता मुख्यमंत्री आहे आम्हाला त्यांच्याकडून उत्तर हवं आहे। तर आम्ही काय कुठून पाकिस्तानातून आलेली जनता नाही आहे। आम्हाला उत्तर हवं आहे की सारथी आणि महाज्योतीच्या जागा तुम्ही कमी का केला? हे कंबाईनची जागा वाढ तुम्ही का करत नाही आहे? तुम्ही बघताय की ASOच्या फक्त 3 जागा आल्या, त्या 5 लाख फॉर्म आहेत, कोणाला पुरणार? ह्या पोरांनी जायचं कुठं? 5-5, 10-10 वर्षापासून मुलं अभ्यास करतायत, तुम्ही 3 जागा काढताय फक्त। ही तुम्ही जागा वाढ का करत नाही आहे? RTOच्या जागा तुम्ही गेली 4 वर्ष काढल्या नाही, तुम्ही त्या जागा का भरत नाही आहे? शिवाय PSIची जी ॲड होती ती 7 महिने लेट आली, जी डिसेंबरमध्ये यायला पाहिजे होती ती 7 महिने जुलै 29ला आली। तर तुम्ही 7 महिने लेट काढून ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढलं, 7 महिन्यांनी जे विद्यार्थी बाहेर पडले त्या विद्यार्थ्यांना तुम्ही उत्तर काय देणार आहे? का तुमची खुर्ची बरोबर आहे, तुमची खुर्ची बसला आहे, तुमची खुर्ची गरम आहे म्हणून लोकांचं तुम्ही विचारच करणार नाही का? दुनिया गेली कुठंच, तुम्ही कोणाचा विचारच करणार नाही का? आपली सत्ता आहे बस, विषय संपला असंच करणार आहे का? तर त्याच्यामुळं आम्हाला उत्तर हवं आहे की PSI वयवाढीचं तुम्ही 7 महिने लेट आले, त्याचं आम्हाला PSI वयवाढ हवी आहे, नाहीतर आम्ही विद्यार्थी उतरणार आहे। शिवाय कंबाईनच्या जागा वाढ झाली पाहिजे, RTOची पदं आली पाहिजेत, गेले 4 वर्षापासून RTOची पदं आली नाहीत। शिवाय सारथी आणि महाज्योतीच्या जागा तुम्ही का कमी केल्या आम्हाला सांगा, याचं मूळ उत्तर आम्हाला सांगा। आणि हा आमचा जो फंड आहे विद्यार्थ्यांचा हक्काचा तो तुम्ही दुसरीकडे कुठं वळवला आहे का? तुम्ही तुमच्या घरातलं तुमचे विकाना 7 बारे तुमची विकायला काढा, बरा ना तुमच्या योजना बिजना। तू कोणत्या याची आहेस आणि तुला किती पर्सेंटाईल होते? मी महाज्योतीची आहे आणि मला पर्सेंटाईल 98.54 होती। तर एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला जागा कमी करायच्या होत्या तर तुम्ही एक्झाम घ्यायच्या अगोदरच सांगायला हवं होतं की एवढ्याच जागा आहेत म्हणून। तुम्ही एक्झाम घेता, आम्ही एवढे कष्ट करून एवढे मार्क्स पाडले आणि नंतर तुम्ही रिझल्टच्या वेळेस डायरेक्ट 90% जागा कमी करता, मग आम्ही स्टुडंटने काय करायचं असाच प्रश्न आहे। नक्कीच आपण बघू शकतो की अनेक विद्यार्थी आपल्यासोबत इथं आलेला आहेस। तू कुठल्या यायचा आहेस आणि तुझे किती पर्सेंटाईल होते बरं असं? हां, नमस्कार मॅडम, मी महाज्योतीचा विद्यार्थी आहे। माझे 99.22 पर्सेंटाईल आहेत, तरी माझं सिलेक्शन झालं नाही। का सिलेक्शन झालं नाही? की डायरेक्ट ह्यांनी 90% जागा कमी केल्या आमच्या महाज्योतीच्या आणि सारथीच्या। तर मला उत्तर ह्यांच्याकडून हवं आहे की का ह्या जागा कमी केल्या आमच्या तुम्ही? का केलं हे सरकारने सांगावं। की गुप्ता समिती एक त्यांनी स्थापन केली ती, त्या गुप्ता समितीने डायरेक्ट फक्त महाज्योतीवर सारथीवर अन्याय केला आहे। ह्यांनी दुसऱ्या संस्थेवर अन्याय केला नाही। 10% बार्टीच्या जागा कमी केल्या मान्य, पण ह्यांनी आमच्या डायरेक्ट 90% जागा कमी केल्या। तर म्हणजे जे 1000 मुलांचं भलं व्हायचं होतं, म्हणजे 1000 मुलं शिकणार होते ती फक्त 100 शिकणार। मॅडम ते 900 मुलं त्यांची इतकी देनात हालत आहे की विचारूच नका। आज महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस झाला, तर आता माझं स्वतःच उदाहरण घ्या, आमच्या रानात 150 गोण्या कांद्याच होतात, पण या वर्षी फक्त 30 गोण्या कांद्याच झाल्या। तर मी कुणाकडे जाणार सांगा ना तुम्हीच मला। आणि जर 100च विद्यार्थी घ्यायचे होते तर तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म कशाला भरायला सांगितलं? बार्टीवाला आहे का कोणी बार्टीवाला? तर काय सांगशील बार्टी संदर्भात काय परिस्थिती? मॅम, बार्टीच्या जास्त जागा कमी नाही झाल्या, 10% झाल्या, पण त्यामुळे सुद्धा मागच्या वर्षी माझ्या एका मैत्रिणीला 45 मार्क होते तरीसुद्धा तिचं झालं। यावर्षी मला 85 असून सुद्धा माझं झालं नाही, त्यामुळे थोडं मन दुखतं मॅडम। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पुण्यात राहते आणि मी 5व्या नंबरला माझं नागपूर सेंटर दिलं आणि त्यांनी मला 5व्या प्रेफरन्सचा सेंटर दिलं। मग मी MPSCचा पेपर कसा द्यायचा मॅम? ह्या माझा प्रश्न आहे मॅम की त्यांनी सेंटर वगैरे बघा। रिझल्ट बघा, माझा रिझल्ट बघा 99.22 आहे इथं। हां, तरी माझं सिलेक्शन नाही। अजून किती पाडायचे? आणि बरं, निधी वळवला जातोय। आता त्यांनी एक मुद्दा मांडवला की इथल्या निधी जो आहे तो सगळा आहे तसा आहे, जागा कमी केल्या जातात, मग निधी कुठे वळवला जातोय?
निधी त्यांच्या राजकारणामध्ये त्यांच्या मुलाशींला राजकारणात आणायचं असते, त्यांच्या पाहुणेशींला राजकारणात आणायचं असते, त्यांच्या कार्यकर्त्यांना पैसा वाटायचा असतो, पैसे वाटून मताचा वापर करून घ्यायचा असतो आणि त्यांची स्वतःची घरं भरायची असतात. म्हणून इकडलं मला असं वाटतं की ह्यांनी कुठेतरी ही जागा कमी केली असते आणि त्यांची तिजोरी आहे अशी राहावी. शिक्षणाशी घेणं देणं नाही. शिक्षणाशी काय देणं घेणं पडलेलं नाही. मोठ्या लोकांना ही जनता गरीब जनता आहे. यांचा ज्या वेळेला पुण्यामध्ये येतात ही विद्यार्थी ही कर्ज काढून येतात आणि शेतकऱ्याची मुलं आहेत आणि बड्या लोकांची इथं येतच नाहीत लोक विद्यार्थी कोण जी MPSC UPSCला येतात ना, अगदी तळागाळातली गरिबाची लेकरं इथं येतात, कर्ज काढून येतात. क्लासला 1,500 ते 2,000 रुपये भरावं लागतात. परत मेसला 3,000 रुपये झाले आता आणि मुलीशींना कॉट बेसिसला 4,500 रुपये फी झाली इथं या पेठेमध्ये, या पुण्यामध्ये. मुलाशींची फी आहे जी आपल्या लायब्ररीची फी वेगळीच, राहण्याची फी वेगळीच, खाण्याची वेगळीच, ती नाश्ता वेगळाच, परत बड्डे पार्टी आल्या मुलाशींच्या ती वेगळं. मग जवळजवळ 10,000 ते 15,000 रुपये मंथली ह्या विद्यार्थ्यांना इथं लागतात. तर त्यांनी आईवडिलाचा बोजा कमी करायचा की 10-15 वर्ष अभ्यास करायचा की लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं, ही लय मोठा सवाल झालेला आहे इथं. काय सांगाल, एवढे सगळे विद्यार्थी इथं येत आहेत, एकीकडे आपला महाराष्ट्र 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल आपली असं म्हणतोय आणि दुसरीकडे शिक्षणालाच प्राधान्य देत नाही असं विद्यार्थी आरोप करतात. विद्यार्थ्याचं भविष्य जाळून 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था काही कामाची नाही आहे. विद्यार्थी शिकला तर हा राज्य देश घडणार आहे. अमेरिकेसारखे जे प्रगत देश आहेत ना, ते रिसर्चवर जास्त खर्च करतात, मुलांच्या शिक्षणावर जास्त खर्च करतात. इथं ह्या संस्थांनी एजंट भरलेले आहेत आणि एजंटचे किशे भरण्यासाठी त्यांच्या उपयोगाच्या जागा त्या काढत असतात. म्हणजे एजंटला कसा फायदा होईल. आता हे विद्यार्थी सगळे शेतकऱ्याची पोरं आहेत, त्यांच्या फायद्याचे ह्या सरकारनं निर्णय घेतले पाहिजेत. कारण आमदार खासदाराची ही पोरं नाही आहेत, की सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं आहेत. एखादा 10,000 कोटीचा रस्ता नाही बांधला तरी चालेल, पण विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही खराब करू नका. विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटवर ह्या सरकारनं खर्च केला पाहिजे. पहिलं प्राधान्य सरकारने ह्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दिलं पाहिजे. महाज्योती एखाद्या आमदाराची खासदाराची मिटिंग लावल्या तर 50 कोटी खर्च करते आणि सारथी भारती महाज्योती ह्या टार्टीला 50-100 कोटी द्यायला तुम्हाला लाज वाटते. असं जर उद्रेक झाला तर विद्यार्थी 100% वेगळं काहीतरी करेल. काय पुढची पावलं असतील बरं? नाही, आता आंदोलन केल्याशिवाय किंवा उपोषण केल्याशिवाय तर या सरकारला तर मागच्या वेळेस पण आंदोलन केल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. कारण ही शेतकऱ्याची गोरगरीब शेतकऱ्यांची पोरं आहेत. आज पुण्यासारख्या शहरात येऊन इथं अभ्यास करायचा म्हणजे सोपं नाही मॅडम. महिन्याला 15-20 हजार रुपये खर्च आहे आणि ही खर्च कोण करणार? आमचे आई वडील इकडे खुरपाय जातात, कोण हमाली करते ती करून जर आमच्या पदरात ही येत असेल तर मला सांगा ही शिकायचं कशासाठी? 8वी नापास मंत्री तुकाराम मुंडेसारख्या अधिकाऱ्याला जर तो भ्रष्टाचाराचा आरोप करत असेल आणि आम्ही जर असं ऐकून घेत असेल तर हे चालणार नाही. आम्ही आज या सरकारला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही. नक्कीच आपण बघू शकतो की हे सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांचा अन्याय झाला आहे असं म्हणत आहेत. त्यामुळे या सगळ्यावरती सरकारने लक्ष घातलं नाही तर आम्ही आंदोलन करून सरकारचं लक्ष या सगळ्या समस्यांकडे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे आम्ही वेधून घेऊ. त्यामुळे आता या सगळ्या प्रश्न जे आहेत विद्यार्थ्यांचे ते सरकारपर्यंत पोहोचतात का आणि सरकार या सगळ्यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.